आता तरी पुढे हाची उपदेश
हॅलो 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 सच्चिदानंद रूपाय विश्वपत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। राधा मेरी स्वामिनी और मेरा दोजी गुदास, जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन वास। बरसाने की राधिका नंद गाँव के शाह, इन दोनों के चरण में जयदास का कोटि कोटि प्रणाम। महायोग पीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातोन्मुनीन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरंग मनोजवत मारुतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वाताजनमानरयुतमुखं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायी रे श्री सदानंद नवे फूल अश्वत्थ वृक्षासारे, जिथे गीतो वीस नवे वेद झाले, तुझ्या शब्द शब्दात सायोजनाथ, तुझ्या पायरी श्री सदानंद माता, तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती, तुझ्या दर्शनी लोक स्वानंद घेते।
श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायी रे श्री सनानम नम्रमाता सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई मागाना मनोजव तुल्य वेगम जितेन्द्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठम वाताजनं वानरमुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझ दंडवत
आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करुणिया मन एकविध सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुका म्हणे लाभ होयत व्यापार करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा विठ्ठल हॅलो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी घेतलेला अभंग हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध संत वैराग्याची महान मूर्ती जगद्गुरु संत तुकोबर आहे यांच्या जवळपास 4092 अभंग फक्त आजचा आपला अभंग जो आहे आपण कीर्तन रुपयासाठी घेतलेला आहे तर कीर्तन रुपयासाठी घेतलेला अभंग हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध संत आहेत कोणते देहूचे सुप्रसिद्ध संत सदैव वैकुंठ गमन करणारे आपले जगद्गुरु संत तुकोबर आहे यांचा अभंग 4 चरणाचा अगदी उपदेशपर प्रकरणातील अभंग आज आपण कीर्तन रुपयासाठी घेतलेला आहे आपण पाहतात की आपले ते अखंड शिवमहापुराण काशी शिवमहापुराण चालू आहे आणि याच्यामध्ये जो पहिला दिवस होता पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस चौथा दिवस पाचवा दिवस आणि आजचा 6वा दिवस बघता 6 दिवस निघून गेले महाराज आणि या 6 दिवसात आपण पाहत असतो की आता फक्त आपल्याजवळ उरला तो म्हणजे 1 दिवस आणि पहिल्या दिवशी जे असते वारकरी संप्रदायाच्या काही नियमानुसार पहिल्या दिवसाला जे कीर्तन रूपी सेवा असते हे नामपर प्रकरणातील असते आणि दुसऱ्या दिवशी जे असते देवाच्या सगुण रूपाचं वर्णन केले जाते तिसऱ्या दिवसाला देवाच्या निर्गुण रूपाचं वर्णन केले जाते आणि चौथ्या आणि 5व्या दिवसाला संतपर प्रकरणातील अभंग घेतला जातो आणि आजचा जो 6वा दिवस आहे हा उपदेशपर प्रकरणातील अभंग घेतला जातो म्हणून आज आपण उपदेशपर प्रकरणातील अभंग घेतलेला आहे आणि उद्या जो समजा एक 7वा जो दिवस असतो त्या दिवशी मागणीकर प्रकरणातील अभंग घेतला जातो म्हणून आज आपण 6व्या दिवशी उपदेशपर प्रकरणातील अभंग घेतलेला आहे आणि सर्वांनी शांतचित्ताने कीर्तन ऐकावे अशी मी अपेक्षा करतो विठ्ठल विठ्ठल कीर्तनाची सुरुवात करण्या अगोदर एक थोडासा अल्पसा परिहार देणं एका कीर्तनकाराचे व त्याच्या सोबत एका वक्त्याचे आद्य कर्तव्य असते त्यामुळे आपल्या या घाटी घाटांची नगरामध्ये तालुक्यामध्ये जवळ जवळपास 6 दिवस झाले अखंड हरिनाम शिवमहापुराण स्वतः चालू आहे आणि आशिष महाराज आडे आमचे गुरुवर्य त्यांच्या अमृतमय वाणीतून आपण श्रवण करीत आहोत आणि आजची 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ही माझ्या वाटेला आली याच्यासाठी मी पुरेशे गावकरी मंडळी व त्यासोबत आमचे आशिष महाराज आडे यांचे आभार मानतो आणि आपल्या कीर्तन रूपी सेवेस सुरुवात करतो विठ्ठल जगद्गुरु संत तुकाराम महाराजचे गेले जवळपास 4092 अभंग आहेत किती अभंग आहेत 4092 आणि त्याच्यातून आपला जो अभंग आपण आज कीर्तन रूपेसाठी घेतलेला आहे हा उपदेशपर प्रकरणातील आहे आणि त्यातला हाच अभंग असा का घेतला कारण की आजची जी युवा पिढी आहे याला उपदेश तुकाराम महाराज काय करतात उपदेश करत आहेत आणि त्याच प्रकारे आपल्या सर्वांना उपदेश मिळावा म्हणून आपण आज कीर्तन रूपेसाठी अभंग घेतलेला आहे विठ्ठल हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा आतापर्यंत जे झालं ते झालं जगद्गुरु संत तुकाराम काय महाराज काय म्हणतात आतापर्यंत जे झालं ते झालं पण आता याच्या पुढे तरी आपल्या आयुष्याचा नाश नका करू आता महाराज आतापर्यंत आम्ही नाश कसा केला आतापर्यंत आम्ही नाही सप्त्यात आलो नाही सप्त्यासाठी वर्गणी दिली नाही सप्त्यात कधी येऊन बसलो नाही का पण याच्या पुढे तरी आपण आता एकच दिवस उरला आपल्या जवळ 6 दिवस तर गेलेच ना 6 दिवसातला जो 1 दिवस उरला याच्यात तरी आपण आता सप्त्यात येऊन बसलो पाहिजे उद्याचा आखरीचा दिवस आहे आता पंडित मिश्राजीची कथा सगळेच पाहतात ना महाराज काय म्हणतात आखरीच्या दिवशी जरी आपण येऊन बसलो तर 7 दिवसाचं पुण्य भेटते तर उद्या तरी सर्वसाधारण जास्त संख्येत या विठ्ठल विठ्ठल
हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. जे आपलं एवढं सुंदर आयुष्य देवाने आपल्याला दिलेलं आहे, आतापर्यंत जे झालं ते झालं. आता आयुष्याचा नाश नका करू. आयुष्य जगावं कसं? आयुष्य जगत असताना महाराज काही नियम असतात. जसं पतंजली आहे की नाही, पतंजली एक ऋषी होते, त्याने एक अष्टांग योग सांगितलेले आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा आणि ध्यान आणि समाधी. यातला सर्वात महत्वाचा तो म्हणजे नियम. आयुष्यात नियम आपले असलेच पाहिजेत. नित्य नियमाने एकाच टाइमवर कथेला येणं, कथा आपल्या एकाच टाइमवर लागणं, सुटणं. कारण की कसं असते, आयुष्यात जर नियम असले तर आपलं आयुष्य खूप सुंदर जातो महाराज. नियमामध्ये काय काय येते? सकाळी नित्य नियमाने उठणं, मंदिरामध्ये जाणं, देवदर्शन करणं. आणि नियम करत असताना काही काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात. महाराजांनी त्या दिवशी एक छोटीशी गोष्ट सांगितली नियमाची. त्याला ते अंड सापडते सोन्याचं. जो जो असेल त्याने ऐकले असेल, आता काही डबल सांगत नाही. म्हणून आयुष्यामध्ये नियम असलेच पाहिजेत. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु संत तुकाराम महाराज काय करतात? उपदेश करतात. उपदेश आपल्याला कोण करू शकतो? जो आपल्यापेक्षा वयाने, मानाने आणि ज्ञानाने, जो आपल्यापेक्षा तिन्ही गोष्टीने मोठा असेल. आता मी तुमच्यापेक्षा वयाने ना लहान आहे, मानाने लहान आहे आणि ज्ञानाने लहान आहे. मी तुम्हाला उपदेश करू शकतो का? हो बरोबर आहे. कारण की आज ज्या ठिकाणी मी ते उभे आहे, नारदाच्या गादीवर जे उभा आहे, कारण की हा जो साधारण आपण विना पाहत आहोत, हा सर्वसाधारण नाही आहे. हा साक्षात राधा राणीने दिलेला आहे. आणि ही जी गादी आहे, कीर्तनकाराची गादी, ही नारदाची गादी असं म्हटले जाते. आणि जो ज्या घरामध्ये कोणी एक हरी कीर्तन करणारा व्यक्ती जन्माला येत असेल ना, तर त्याच्या मागच्या 21 पिढ्या आणि पुढच्या 21 पिढ्या तारणाचा तो एक व्यक्ती कारण करत असतो. आपण म्हणू शकतो की यमाचे यमदंड चुकतील नगरक, वंशी येता एका हरिभक्त. आपल्या वंशामध्ये जर एक जरी हरिभक्त आला तर जे यमाचे जे यमदंड असतात ते आपल्यापासून चुकतात. यमाचे यमदंड चुकतील नगरक. जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्याला काय करतात? उपदेश करतायत. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सगळ्यांच्या पाया माझे दंडवत, आपुलाने चित्त शुद्ध करा. जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्याला दंडवत घालतील एवढी आपली पात्रता आहे का? एवढे मोठे संत, सदैव वैकुंठ गमन करणारे, आपल्या पुऱ्या जगात एकच असा संत आहे की तो वैकुंठाला जिवंतपणे गेलेला आहे. असे आपले जगद्गुरु संत तुकोबर आहे. आणि ते आपल्याला पायाशी दंडवत घालतात. का बरं? कारण की आपण आपल्या आयुष्याचा नाश करत आहोत. आयुष्याला नाश का करत आहोत? आमचं तर आयुष्य मस्त चालू आहे महाराज, नाही का? मला एक असाच म्हणजे एक व्यक्ती भेटला होता. तो म्हणे, महाराज म्हणे, तुम्ही एवढं हरिकीर्तन करता, एवढं संप्रदायामध्ये नाचता, हरिपाठ खेळता, एवढं म्हणजे रमून राहता, तर तुम्ही मला एक गोष्ट सांगा म्हणे, देवाच्या नामस्मरणामध्ये तुमचं आयुष्य वाया चाललं म्हणे. मी म्हटलं कसं? तो म्हणे, आम्ही पॉप मध्ये जातो, डान्स करायला जातो, लग्नामध्ये नाचतो, एन्जॉयमेंट करतो, पण आम्ही मंदिरात कधी जात नाही, आम्ही देवाला मानतच नाही. मी म्हटलं अच्छा ठीक आहे, पण जेव्हा म्हणे तुम्ही मरण पावसाल आणि तुम्ही वर गेले म्हणे स्वर्गामध्ये आणि तुम्हाला माहित पडलं की देव नाही, मग तुमची ती फजिती झाली म्हणे. कारण की तुम्ही सगळं आयुष्य तुमचं भजनात गमावलं आणि माझी तर मजा होऊन जाईल म्हणे, कारण की मी माझं आयुष्य एन्जॉयमेंट मध्ये गमावलं. तर त्यावेळेस तिला असं म्हटलं, जर मी मरण पावलो आणि स्वर्गामध्ये गेलो तर देव जर असला तर माझा फायदा आहे, पण देव जर नसला तर तुझा तर फायदा नाही ना. आणि मी अख्ख्या आयुष्यामध्ये माझी जे कीर्तनामध्ये एन्जॉयमेंट केलेली आहे, मजा केलेली आहे, आनंद उठवला आहे, तो जो तू उचलला आहे, पण मी आनंद उचलूनही स्वर्गामध्ये मला देव भेटू शकतो, पण तुला भेटू शकतो का? नाही भेटू शकत. विठ्ठल विठ्ठल. आता
आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सगळ्यांच्या पाया माझे दंडवत, आपुलाने चित्त शुद्ध करा. तुकाराम महाराज काय म्हणतात, चित्त शुद्ध करा. आता चित्त शुद्ध होऊ शकते का आपलं? नाही होऊ शकत. अरे ज्या प्रकारे आपल्या घरी एखादा पाहुणा झाला, तर पाहुणा याच्या आधी आपण काय करतो, सगळं घर साफसफाई करतो. अगदी त्याच प्रकारे आपलं चित्त जर शुद्ध केलं नाही आपण, तर देव कसा काय येणार आहे? देव कुठे येणार आहे? चित्तामध्ये ना. मग चित्त शुद्ध नाही तर देव कसा काय येणार? म्हणून सर्वप्रथम आपलं काय केलं पाहिजे, आपण चित्त शुद्ध केलं पाहिजे. विठाला विठाला. आता चित्त शुद्ध कसं करावं? चित्त शुद्ध करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? सर्वप्रथम म्हणजे ते शिवमहापुराण कथा, आणि दुसरं म्हणजे नामस्मरण. कारण या कलियुगामध्ये किती युग आहेत महाराज? किती युग आहेत? 4 युग. आणि 4 युगामध्ये आता सध्या चालू हा कलियुग. कलियुग केवळ नाम आधारा सुमिरण सुमिर उतरणही पाहला. या कलियुगामध्ये फक्त एकच गोष्ट महत्वाची, ते म्हणजे नामस्मरण. आणि कलियुगामध्ये जर आपण नामस्मरण केलं तर सतयुगामध्ये जे मोठे मोठे तपस्या करत होते, 12-12, 13-13 वर्ष महाराज जे साधू होते, महाराज होते, तपस्या करत होते, त्यांचं पुण्य आपल्याला सध्या प्राप्त होते. म्हणून असं म्हणतात, कलियुग केवळ नाम आधारा. कलियुग माझे करावे कीर्तन, कलियुग माझे करावे कीर्तन, कलियुग माझे करावे कीर्तन, कलियुग माझे करावे कीर्तन, कलियुग माझे करावे उत्कृष्टाचं प्रमाण आपल्या प्रणय महाराजांनी दिलेलं आहे. कलियुगामध्ये करावे भजन. आणि या कलियुगामध्ये जर आपण भजन केलं, संकीर्तन केलं, तर त्यात आपलाच फायदा आहे की नाही? म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, आतापर्यंत जे झालं ते झालं, पण आता याच्या पुढे जरी आयुष्य वाया नका गमवू. आता महाराज तुम्ही काय म्हणता, आम्ही काय भजन कीर्तनच करू, सगळे कामधंदे घरचे सोडून देतो, बलकाच मागा लागतो. अरे बाबा तसं नाही. सावतामाळी माहिती तुम्हाला? सावतामाळी कधीच पंढरपूरला नाही गेले हो, कधीच नाही गेले, तरी काय म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. अरे न कधी पंढरपूरला जाता, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. जगद्गुरु आपलं कांदा मुळा भाजी आणि अवघी मिठाई माझी. आपल्या कामामध्येच देव पाहायला पाहिजे. काम करते राहू नाम जपते राहू, मनसे गोविंद गोपाल गाते चलो. आपलं काम करता करता आपण देवाचं नामस्मरण करू शकतो ना, नाही का? म्हणून सतत आपण सरस नामस्मरण काय लागते नामस्मरण करायला, राधा 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 जपत राहायचं. अरे भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात, भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात, मम शतै नाम राधा नाम परमप्रिया. अरे माझं जर 100 वेळा तू नामस्मरण करशील आणि 1 वेळा राधा म्हणशील, त्या दोघांचं पुण्य सारखं आहे. म्हणून सरसर आपण राधे राधे जपलं पाहिजे. विठाला विठाला. तुकाराम महाराज काय करतात, आपल्या पायाला दंडवत घालत आहेत. आणि आपण पण सुद्धा मंदिरामध्ये गेल्यावर साक्षात देवाला दंडवत घातलं पाहिजे. आता काकू मान हलवत आहेत,
आहे की नाही? पण का हलवत आहे? कारण की गोष्ट अशी आहे की मंदिरामध्ये गेल्यावर आपण दंडवत घातलं पाहिजे, पण महिलांनी दंडवत नाही घातलं पाहिजे. कारण की कसं असते, जे शास्त्राच्या नियमानुसार जे दंडवत घालायचा अधिकार आहे हा पुरुषांना आहे, आणि महिला ही सर्वश्रेष्ठ मानल्या जाते, म्हणून महिलांनी दंडवत नाही घातलं पाहिजे. आणि जो व्यक्ती अगर समजा मंदिरामध्ये दंडवत घालत असेल, भगवान श्री कृष्ण प्रणामे एक वेळा जर आपण भगवान श्रीकृष्णाचं दर्शन जर केलं तर आपल्याला एका अश्वमेध यज्ञाचं पुण्य प्राप्त होते. आणि जर आपण देवाचं दर्शन करत असू नित्य नेमाने रोज, तर म्हणजे एक अशी गोष्ट आहे की आपल्याला पुनर्जो जन्म असते तो नाही भेटू शकत. म्हणून नित्य नेमाने आपल्या देवाचं दर्शन केलंच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. नियमामध्ये एक गोष्ट आहे, आपण नित्य नेमाने काही आता आषाढी एकादशी असते, आपण पंढरीचे कोण आहोत? वारकरी. आता लोक तुम्ही म्हणत असाल की बा आम्हाला जेवायला घरी नेतात, एवढं चांगलं चांगलं जेवण करायला देतात, तर का देतात? तुम्ही का संत आहात? तुम्ही का महान पुरुष आहात? आपल्या संप्रदायामध्ये काय म्हणतात? वारकरी संतांच्या, मस्तक आहे पायावर या वारकरी संतांच्या. आम्हाला काय म्हटलंय? संत आहे. का म्हटलंय संत? कारण की जो भजन कीर्तन या कलियुगामध्ये जो देवाचं नामस्मरण करत असेल तोच संत आहे ना हो. आणि साधू संत येते घरा तुझी दिवाळी दसरा. म्हणून कसं आहे, आपण संतांची सेवा केली पाहिजे. संतांच्या संगती म्हणून मार्ग गती आकाळावा श्रीपती येणे बनते. जर आपण संतांची संगत केली तर आपल्याला हमेशा म्हणजे फायद्यामध्येच राहू शकतो आपण. कारण की संगत हे फार महत्वाचे. आता नागपूरमध्ये महाराजांना मी राहतो, सकाळी काकडा होता, काकड्यासाठी आम्ही उठलो, 4 वाजले होते. तेव्हा 4 वाजले असताना आम्ही पाहतो बाहेर जाऊ तर 4-5 मुली, 5-6 मुलं. मी तर डोक्यावर हात दिला, म्हटलं बापरे, आजपर्यंत तर कधी काकड्या दिसले नाही. एवढे झालं काकड्याच्या मंदिराच्या बाहेर उभे होते बरं. मग त्यांच्या जवळ जाऊन पाहत होतो, सिगरेट पिणं चालू होते. आणि ते कुठून आले माहिती आहे? क्लब मधून आले होते. आता महाराजांना आम्ही तिथे उभेच होतो. आम्हाला प्रश्न पडला की साला एवढ्या सकाळी आले कसे क्लब मधून? काकड्यामध्ये यायचं होतं ना. तर मग असं पहा, आता आम्हाला त्या दिवशी एवढं आश्चर्य वाटलं की कीर्तनामध्ये नाही येतील, पण तिथं पब मधून जाऊन उभे राहतील सकाळी 4 वाजता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हित ते करावे देवाचे चिंतन करुणिया मन एकविध. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, आपलं हित काय आहे? जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, हित ते करावे देवाचे चिंतन. देवाच्या चिंतनामध्ये हित आहे. काय झालं? देवाच्या चिंतनामध्ये. आणि नियमामध्ये आपण काही गोष्टी पाहू शकतो की एक हरिभाऊ पवार नावाचा निष्ठवान वारकरी नगर परिषद मध्ये, म्हणजे नगर जिल्हा आहे, श्रीरामपूर तालुक्यात, तिथे राहत होता. नित्यनेमाने पंढरीची वारी करायचा. नित्यनेमाने आषाढी एकादशी आली की हरिभाऊ पवार पंढरपूरच्या वारीत जायचा. तर या म्हणजे एक वेळेस काय होते, हरिभाऊ पवारला पंढरीला जायचं असते. आणि पंढरपूरला जायच्या वेळेस त्यावेळेस इंग्रज सरकारचा काळ असतो. आणि इंग्रज सरकारच्या काळाच्या वेळेस ते हरिभाऊ पवार काय करतात, आपल्या जे रेल्वेचं गेट असते त्याच्यावर त्यांची ड्युटी असते. मग आता 15 दिवस आपल्याला सुट्टी काढायला लागेल. पंढरपूरला पैदल जायचं आहे म्हटलं तर 15 दिवस सुट्टी काढायसाठी ते इंग्रजांचा काळ असतो. तेव्हा इंग्रज सरकारला पत्र लिहितात, जोहार मायबाप जोहार, मला तुम्ही कमीत कमी 15 दिवसाची तरी सुट्टी द्या. मला पंढरपूरला जायचं आहे, वारी करायचं आहे आणि वापस यायचं आहे. आता इंग्रज सरकारला कायची पंढरपूरची वारी कायचा विठ्ठल? ते इंग्रज सरकार धरते आणि पत्र फाळून टाकते. आणि पत्र फाडल्यावर काय होते माहिती आहे काय? जो आपला हरिभाऊ पवार असते हा बघता बघता आषाढी एकादशी 3च दिवस राहतात. आणि त्याच्यामध्ये उत्कंठा निर्माण होते की आपण पंढरपूरला नाही गेलो. तो म्हणते नाही पैदल गेलो तर हा हरिभाऊ पवार ट्रेनच जाणार, रेल्वेनेच जाणार. आणि हरिभाऊ पवार काय करते, जी गेट असते ते लावतो आणि गेट उघड ठेवलं असतं तर गाड्या चालू राहिल्या असत्या, ऍक्सिडेंटचे प्रमाण वाढले असते. तर त्यामुळे ते गेट लावतो आणि तसाच रेल्वेने पंढरपूरला जातो. नवमीला पंढरपूरला जातो, दशमी एकादशी आणि द्वादशीचा पार सोडून हरिभाऊ पवार वापस येतो. आणि वापस आल्यावर साष्टांग इंग्रज सरकारच्या पायाला दंडवत घालतो. आणि इंग्रज सरकारला म्हणतो, जोहार मायबाप जोहार, गाडी आली, कोण मेलं माहित नाही, मी गेट लावून गेलो कारण की उघडून जाऊ नव्हतो शकत. आणि माझी जी ड्युटी आहे मी हे सोडून गेलो. तेव्हा इंग्रज सरकारच्या पायाखाली लढायला लागतो. तेव्हा इंग्रज सरकार म्हणते, उठ हरिभाऊ उठ. काय झालं हरिभाऊ?
तर हरिभाऊ म्हणते की मी 3 दिवस आलो नव्हतो, गैरहजर होतो. तर त्यावेळेस ते इंग्रज सरकार म्हणतात, कोण म्हणते तू गैरहजर होता? कोण म्हणते तू गैरहजर होता? या रजिस्टर मध्ये तुझ्या तर सह्या रोज दिसत आहेत. 3 दिवसाचे तुझ्या याच्यामध्ये सह्या आहेत. हरिभाऊ म्हणते काय 3 दिवसापासून माझ्या सह्या आहेत? हरिभाऊला विचार पडतो की आपण तर इथे नव्हतो, आपण पंढरपूरला वारी करायला गेलतो. नियमानुसार दरवर्षीची वारी करायला गेलतो आणि या रजिस्टर मध्ये सह्या कोणाच्या आल्या? तेव्हा हरिभाऊ पवार ते रजिस्टर हातामध्ये घेतो. जिथे जिथे सह्या केलेल्या असतात तिथे तिथे तुळशीचे पानं आणि बुक्का दिसते. पानं आणि बुक्का ज्या वेळेस हरिभाऊ पवाराला दिसते ना, तेव्हा हरिभाऊ पवार ते रजिस्टर आपल्या छाताळाला लावतो आणि अक्षरशः रडायला लागतो की अरे देवा, या सामान्य वारकऱ्यासाठी तू पंढरपूरची वारी सोडून आला? या सामान्य वारकऱ्यासाठी तू पंढरपूरची वारी सोडून आला? अरे देवा, तुला जर याचं असेल तर मला पंढरपूरला कशाला बोलावलं? त्या गेटावर आपण पाहू शकता की आणखी सुद्धा एक त्या गेटाच्या बाजूला मंदिर बांधलेलं आहे आणि त्या गेटावर साक्षात पांडुरंगाने ड्युटी केली. 3 दिवस त्या हरिभाऊ पवाराची ड्युटी पांडुरंगाने केली. अरे देव कष्टाळू आहे मायबाप, देव कष्टाळू आहे. देव कष्ट करते संतांसाठी आणि संत कष्ट करतात जगत उद्धाराकरिता. संत कष्ट करतात आपल्यासाठी. म्हणून भक्ताच्या कैवाले कष्टरी सर्वसामान्य माणसासाठी देव काय करतो? कष्ट करत असतो. म्हणून कधी आपण देव आपल्यासाठी जर कष्ट करत असेल तर आपण देवासाठी का नाही कष्ट करावं? आपण काय मंडपामध्ये येऊन बसायला काय लागतो? आपलंच पुण्य आहे ना. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. नाथा घरी पुण्य होते नांद तसे श्री हरी. नाथा घरी पुण्य होते नांद तसे श्री हरी. देवाताही देव करितो भक्ताची खात्री. देवाताही देव करितो भक्ताची देव खूप कष्टाळू आहे. एकदम म्हणजे असे उत्कृष्ट प्रमाण आपल्याला दिलेलं आहे. आणि देव कसा असतो माहिती आहे का? आपल्यासाठी कष्ट करतो. म्हणून आपण जर देवासाठी कष्ट केले तर आपलाच फायदा आहे. आणि आपण बाहेर जात असताना काय करतो महाराज की आपण बघा अपघात घडत आहेत, खूप मोठे मोठे अपघात घडत आहेत आणि आपला अपघात नाही घडावा याच्यासाठी काही आपल्या जो शास्त्र असते, शास्त्रामध्ये नियम सांगितलेले आहेत. आणि नियमामध्ये आपण पाहिलं जर ऍक्सिडेंट नाही व्हावा, अपघात नाही व्हावा, फक्त 5 संतांची नाव घेऊन आपण घराच्या बाहेर पडलो. किती? 5 जरी संतांची नाव आपण घेऊन घराच्या बाहेर पडलो तर आपला अपघात होणार नाही असं शास्त्र सांगते. कारण की देवाला जर आपण संतांची महिमा, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काय म्हणतात, जास्तीत जास्त संतांचं नाव घेतले जाते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम, संतांच्या नावामध्ये खूप श्रेष्ठता आहे. देवापेक्षा जास्त श्रेष्ठता कोणाच्या नावामध्ये? संतांच्या. म्हणून कधी आपण बाहेर जात असताना अपघात नाही व्हावा यासाठी काय केलं पाहिजे? 5 संतांची नावे घेऊन जायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आता आमचे ज्ञानेश्वर मामा यास अखंड शिवमहापुराण सप्ताहासाठी जवळपास 1 महिन्यापासून वर्गणी गोळा करत आहेत की नाही. आणि आम्ही आशिष महाराज, आम्ही राहतो रूम मध्ये, महाराजांना कोर्टामध्ये जायची घाई असते आणि मामाला सकाळी सकाळी फोन येतो. मामा म्हणतात, मामा आपलं आशिष महाराज, माऊली आपल्याला आज 3000 वर्गणी झाली, 4000 झाली.
किती झाली? 3,000 4,000. अरे 2-2 3-3 गल्ल्या फिरून किती वर्ग नव्हते? 3,000 आणि 4,000. आता आमचे वंश महाराज सांगत होते आमच्या गावामध्ये 1,000 रुपयाच्या खाली पावतीच पडत नाही म्हणे. आता त्यांचंही गाव आहे हा आणि आपलंही गाव आहे. असो, विठाला विठाला विठाला. आता मामा एक एक कदम चालून जे लोकांच्या घरामध्ये जातात तर आपण पाहत असतो की एक एक कदम फिरत आहेत बा, रिकामा माणूस आहे, फिरून झाला. असं काही लोक विचार करत असतात 10-10 रुपये 20-20 रुपये वर्गणी देतात ना. अरे जे एक एक पाऊल जे चालत आहेत ना ते एक एक पाऊल आपल्यासाठी अश्वमेध यज्ञाचं काम करते. कारण की या सप्त्यासाठी या सप्त्याने आता एवढे लोक आले, प्रत्येकाच्या तोंडामध्ये हरिनाम येत आहे. आता विठ्ठल विठ्ठल महाराज विठ्ठल विठ्ठल काऊन करून आले? करत आहेत ना. अरे टाइमपास नाही हा, मला आठवत नाही म्हणून नाही का, कायच्यासाठी करताय? देवाचं नामस्मरण आपल्या हातातून झालं पाहिजे. आणि इथे आपण पाहत असता की लोक पाणी वाटतात. अरे जन्मोजन्मांतर जेव्हा पुण्य आपलं एकत्रित होते तेव्हा आपण या शिवमहापुराण कथेमध्ये बसू शकतो. अरे महाराजांनी किती सुंदर उपाय म्हणजे उदाहरण दिलं त्या दिवशी. न कळत जरी आपण शिवमहापुराणामध्ये जाऊन बसलो तरी आपल्याला पुण्यामध्ये मोजल्या जाते. म्हणून आपण इथे जास्तीत जास्त संख्येमध्ये याची कृपा करावी. विठाला विठाला विठाला. संत खूप श्रेष्ठ असतात महाराज. आता जगद्गुरु आपले जे गजानन महाराज आहेत, संत गजानन महाराज, त्यांना जे पाटील असतात देशमुख असतात त्यांना उसाने मारतात. काय करतात? सर्वांना माहित असेल उसाने मारतात. आणि उसाने मारल्यावर गजानन महाराज त्यांना काय करतात? त्याच उसाचा रस काढून त्यांना पाजतात. संत हमेशा कशी वागतात? झाडांसारखे. आपण पाहू शकतो झाडं आपल्याला हमेशा सावली देतात. आपण कापलं तरी काय देतात? सावली देतात. संतांची महिमा खूप चांगली आहे. आणि जे आपलं शेगाव आहे गजानन महाराजचं, आता आपण पाहू शकतो पूर्ण भारतामध्ये गॅस सिलेंडरची काय चालू आहे? टंचाई चालू आहे ना. आणि या टंचाईमध्ये आताही शेगावमध्ये रोज 50,000 लोक जेवण करत आहेत ना, आहे की नाही? जगात अनेक तीर्थ असतील पण या सर्व तीर्थांमध्ये आपलं शेगाव लय भारी. कारण इथे नांद होतो आमचा गजानन महाराज, गजानन कैवारी. अरे नको भटकूस इकडे तिकडे, एकदा येऊन तर पाहा तू इकडे. प्रश्न तुझे सारे सुटतील, मिटतील तुझे संकटे सारी. विठाला विठाला विठाला. जो आपला हा जीव आहे हा ईश्वराची देणगी आहे. आपण ईश्वराचेच लेकर आहोत. कोणाचे लेकर आहोत? ईश्वराचे लेकर आहोत. शास्त्र असं म्हणते ईश्वर अंश जीव अविनाशी. ईश्वर अंश जीव अविनाशी, चेतना आम्हाला सहज सुखराशी. आपण कोणाच्या अंश आहोत? देवाच्या अंश आहोत. आणि आपल्या अंदर काही ना काहीतरी सद्गुण असतेच. देवाचे अंश आहोत आपण. आणि देवाची भक्ती जर आपण केलं तर आपण एक ना एक दिवस देवासोबत एकजूट होऊ शकतो. विठाला विठाला. तुका म्हणे पापी जाते संताची या जपे. अरे संतांचं नाम एवढं श्रेष्ठ आहे की जर संतांचं आपण नाव जरी घेतलं तर जे आपले पाप आहे हे नष्ट होतात. म्हणून सतत आपण संतांचं नाव घेतलंच पाहिजे. आता संतांचं नाव घेत असताना कसं आहे, आपण संतांचं नाव घेतलंच पाहिजे. आणि संतांच्या नावामध्ये एवढी महिमा आहे. तुकाराम नाम घेता कापे यम. जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपण नाव जरी घेतलं साक्षात यम कापतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. तुकाराम महाराजांच्या नामामध्ये खूप श्रेष्ठता आहे.
तुकाराम महाराजचं नाव जर घेतलं साक्षात यम कापतो. म्हणून आपण देवाचं चिंतन हमेशा केलं पाहिजे. या कलियुगामध्ये फक्त नामस्मरणच महत्वाचं, बाकीच्या दुसऱ्या गोष्टी तर आपण करतच राहतो, करतो की नाही. तर अगदी त्याच प्रकारे आपण पाहू शकता की जे आपले जगद्गुरु संत तुकाराम महाराज आहेत, एक वेळेस हरिकीर्तन करत असतात. ज्या प्रकारे इथं चालू आहे हरिकीर्तन चालू असताना काय होतं माहिती आहे का, जे कीर्तन झाल्यावर रात्रीचा वेळ असते, जवळपास 11 वाजतात, दुसऱ्या गावाला जायचं असते. तर एक टाळकरी तुकाराम महाराजांना म्हणतो, तुकाराम महाराज आज तुम्ही इथे माझ्या घरी मुक्काम करा. मुक्काम करायला तुकाराम महाराज त्याच्या घरी जातात आणि घरी गेल्यावर त्याची जी बायको असते त्याच्या येते जीवा की आपल्या घरी आज आले मुक्काम करायला. तर मुक्काम झाल्यावर रात्रभर तुकाराम महाराज झोपतात आणि जशी सकाळ होते, सकाळ झाल्यावर तुकाराम महाराजांना ते काय करते, गरम उकडतं पाणी देते आंघोळीला. आणि उकडतं पाणी आंघोळीला दिल्यावर काय करते माहिती काय, तिच्या अंगावर साक्षात टाकून देते तुकाराम महाराजांच्या अंगावर. ज्या वेळेस तुकाराम महाराजांच्या अंगावर गरम पाणी पडतं ना, त्यावेळेस तुकाराम महाराज अक्षरशः काय जळायला लागते हो. की तुकाराम महाराज देवाला म्हणतात, अरे देवा मी काय पाप केलं होतं, मी काय पाप केलं होतं की अक्षरशः गरम पाणी माझ्या अंगावर टाकलं, माझ्या अंगावर गरम पाणी टाकलं आणि माझं सगळं जे शरीर आहे जळत आहे. देवा मी काय पाप केलं होतं की माझं शरीरात जळत आहे. तेव्हा तुकाराम महाराज विठ्ठलाला म्हणतात, अरे देवा, अरे माय बापा, मी काय पाप केलं होतं देवा, मी काय पाप केलं होतं की आज माझं शरीर सगळं जळत आहे. तेव्हा तुकाराम महाराज अक्षरशः रडून म्हणतात की देवा आता मी खूप त्रासलो आहे, आता मी खूप त्रासलो आहे, आता तरी तू मला दर्शन दे. विठ्ठल विठ्ठल. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, जडे माझी काया लागला वनवा, धाव घे केशवा माया बापा. अरे देवा, अरे केशवा माया बापा, आता माझी काया जळत आहे, आता तरी धाव घे आणि मला दर्शन दे. या संसारातून मी दुःखावला आहे. जडे माझी काया लागला वनवा, जडे माझी काया लागला वनवा, तुकाराम महाराज म्हणतात, जडे माझी काया लागला वनवा. अरे देवा, आता मी त्रासलो आहे, माझी काया जळत आहे, आता तरी मला तू वाचव, या संसारातून मला आता मुक्ती पाहिजे. अरे ज्या वेळेस तुकाराम महाराजांसारख्या संतांना लोकांनी त्रास दिला, तर तुम्ही आम्ही कोण आहोत. लोक आपल्याला घोड्यावरही चालू देत नाही आणि पैदलही चालू देत नाहीत, नाही का. म्हणून लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील याचा विचार न करता आपण आपल्या मनासारखं जगलो पाहिजे. आणि आपण काय म्हणतो, हा काय म्हणणार, तो काय म्हणणार, लोकांचा विचार आपण कधीच नाही केला पाहिजे, आपल्या मनासारखं जगलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आता आपण पाहू शकता की वृंदावन मध्ये गेलो की वृंदावन मध्ये गेल्यावर काय म्हणतात सर्वजण राधे राधे. आणि तिथे गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला पाहत असतो की जे फॉरेनर्स असतात ते आपल्या भारतामध्ये येऊन हरिकीर्तन करत आहेत. का करत आहेत? कारण की देव काय आहे हे आपल्या अर्ध्या भारतातल्या लोकांना आणखी समजलं नाही. आणि त्यांना समजलं देव म्हणजे काय, देव म्हणजे काय, देवाचं नामस्मरण. अरे ज्या वेळेस फॉरेन कंट्रीजले लोक आपल्या भारतामध्ये येऊन देवाचं नामस्मरण करत आहेत तर आपण का नाही करत. म्हणून सहज आपण देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि आपलं हित कशामध्ये आहे हे आपल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात. हित करा
हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. आपलं हित काय त्या देवाच्या चिंतनामध्ये आहे आणि करून या मन एकविध. एकविधता एकनिष्ठता ते आपल्यामध्ये असलीच पाहिजे. आपलं हित काय त्या देवाच्या चिंतनामध्ये आपण सतत देवाचं चिंतन केलंच पाहिजे. तुकाराम महाराज पहिल्या याच्यात म्हणतात देवाची भक्ती करा, दुसऱ्या याच्यात काय म्हणतात हित ते करावे देवाचे चिंतन. देवाचं चिंतन आपण केलंच पाहिजे. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. एकविधता एकनिष्ठता आपल्यामध्ये असलीच पाहिजे. आता आपण एकविधतामध्ये आपण पाहू शकता की नित्यनेमाने आपण हरिपाठ करणं, सकाळी उठून मंदिरामध्ये जाऊ आणि मंदिरामध्ये गेल्यावर आपण पाहत असता की मंदिराजवळ एक पिंपळाचं झाड असते. आता आपण काय करतो रोज त्या पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावतो. तर नियम असा म्हणते, शास्त्र असं म्हणते की पिंपळाच्या झाडाखाली फक्त रविवार आणि अमावस्या या दिवशी दिवा लावू नये, कारण की त्या दिवशी तिथे अलक्ष्मीचा वास असतो. आणि जे बाकीचे दिवस असतात त्या दिवशी जर आपण पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावला तर आपल्याला लक्ष्मीचा वास होतो. म्हणून आपण बाकीचे दिवस पिंपळाच्या झाडाखाली काय केलं पाहिजे दिवा लावला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपलं हित काय जात आहे. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. आपलं हित काय जात आहे. तुकाराम महाराज म्हणतात जो आपल्या हिताविषयी सतत जागृत आहे, जो आपल्या हिताविषयी सतत रात्रंदिवस जागृत आहे त्याच्या माता पिताला काय करतात धन्यता देतात. अरे कोणाच्या माता पिताला धन्यता देऊ शकतो आपण. जो व्यक्ती नित्य नेमाने देवाचं नामस्मरण करतो, चिंतन करतो, त्याच्या माता पिताला आपण काय देऊ शकतो धन्यता देऊ शकतो. कारण की कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. ज्या फळाचं जे झाड आहे त्याचं बीज जे शुद्ध आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. कोणत्या शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणून आपण नित्य नियमाने जे आपले मायबाप असतात हे जसे वागतील तसेच त्या मुलांना संस्कार भेटतात. म्हणून आपण जर इथे येत आहोत आणि आपल्यासोबत आपले मुलं नसतील येत तर आपली जी पुढची पिढी आहे ही वाईट मार्गाने चालली आहे. कारण की आपण पाहू शकतो की ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे, तुळशीची माळ आहे ना, तो व्यक्ती कधीच वाईट मार्गाने जाऊ शकत. कारण की आपल्या महाराजांनी सांगितलं की मुलगी द्यायची असेल तर कोणाला द्या माळकऱ्याला द्या, आहे की नाही. तर म्हणून कसं आहे ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे तो व्यसन नाही करू शकत महाराज. आणि ज्याच्या गळ्यामध्ये नाही आहे त्याला काही समजतच नाही ना. हो काय देव काय आपण काय म्हणू शकतो त्याला काहीच समजत नाही. कोणाला मारल्याने काय होते की कोण आपण म्हणजे. म्हणून नित्य नेमाने गळ्यामध्ये तुळशीची माळ आपणही घातली पाहिजे आणि आपल्या पोरांना पण घातली पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. आता आमचा जो अकोला जिल्हा आहे, अकोला जिल्ह्याजवळ एक मूर्तिजापूर म्हणून गाव आहे आणि त्या मूर्तिजापूर गावामधनं एक विठ्ठल म्हणून एक व्यक्ती राहतो जे आपलं संगणक आहे, कम्प्युटर आहे, याचा जो शोध आहे 90च्या शतकात भारताने काय केलं होतं, अमेरिकेला संगणक मागवला होता. तेव्हा अमेरिका म्हणे आम्ही तुम्हाला संगणक देत नाही. त्यावेळेस तो मूर्तिजापूर मधला मुलगा केंद्रामध्ये जातो, दिल्लीमध्ये जातो आणि दिल्लीच्या सरकारला म्हणतो की मला तुम्ही मदत करा, मी तुम्हाला संगणक 18 महिन्यामध्ये बनवून दाखवतो. किती 18 महिन्यामध्ये. आणि 18 महिन्यामध्ये न बनवता तो 14 महिन्यामध्ये संगणक बनवतो. आपल्या या मूर्तिजापूर मधला आमच्या किती महिन्यात 14 महिन्यात. तर त्यावेळेस त्याला इंटरव्ह्यू मध्ये विचारलं जाते की दादा तुम्ही हे जो संगणक आहे हा कशाच्या मदतीने बनवला. तर तेव्हा तो उत्तर देतो की हे जो संगणक आहे जेव्हा मी दिल्लीला जायला निघाला होतो रेल्वेमध्ये बसायच्या वेळेस माझ्या बाबांनी मला ज्ञानेश्वरी दिली होती. काय दिली होती ज्ञानेश्वरी. आणि म्हणत होते की रोज तू याची एक ओवी वाच. आणि ते एक ओवी वाचता वाचता त्या ओवीच्या मदतांनी आज मी हा संगणक बनवलेला आहे. आणि आपल्या पुऱ्या भारतामध्ये आपण पाहू शकतो की जो संगणक आहे हा कायच्या मदतीने बनला आहे ज्ञानेश्वरी. म्हणून आपण नित्यनेमाने ज्ञानेश्वर महाराजांची आराधना केलीच पाहिजे. जे ज्ञानेश्वरी आहे हे काही सर्वसाधारण नाही आहे. आता आपण आळंदीला दर्शन करतो, समाधीचं जेव्हा दर्शन करत असतो, समाधीचं दर्शन करत असताना आपण पाहतो की जी समाधी आहे ना संजीवन समाधी म्हणतात. काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज मृत्यू नाही झालेला आहे, संजीवन आहेत, तिथे जिवंत आहेत असं म्हणतात. शास्त्रामध्ये असा उल्लेख आलेला आहे. जे एकनाथ महाराज होते, नामदेवराव होते, यांनी असं उल्लेख केलेला आहे की महाराजांची समाधी 108 वेळा. किती वेळा झाली आहे 108 वेळा. तिथेच महाराजांचा जो जीव होता तो त्या समाधीमध्ये जातो आणि आळंदीमध्ये पुन्हा जन्माला येतो.
केव्हा पुन्हा जन्माला येतो हे संत करू शकतात. आता आपण पाहू शकता की नामदेवरायाच्या हाताने देव खीर खातो, तर तो या जन्मात नाही खात. तो लहान पोराच्या हाताने खीर खाऊन आला तर तो काही तेव्हा 2-3 वर्षाचं पुण्य आहे का त्याचं? नाही आहे ना. जन्मांतर पुण्य जेव्हा आपलं एकत्रित होते तेव्हा आपल्याला देवाचं दर्शन होते. देव आपल्याला असंच नाही देत दर्शन. आपण पाहू शकता की तुकाराम महाराज जे आहेत यांनी 5 वेदाचा जो सार आहे तो आपल्या तुकाराम गाथामध्ये लिहिला. 4 वेदाचा सार, आणि जो 5वा वेद म्हणून तुकाराम महाराजच्या गाथेला मानल्या जाते. का मानल्या जाते? कारण की तुकाराम महाराजांनी जे जन्मांतर जे नॉलेज होतं, जे ज्ञान होतं, ते त्या ज्ञानाच्या भरोश्यावर 4ही वेदाचा सार या तुकाराम गाथेमध्ये लिहिलेला आहे. विठ्ठला विठ्ठला. मागे काय झालं होतं, जे ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे, काही सायंटिस्ट म्हणत होते की आम्हाला ते समाधी खोलून पाहायची आहे. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आम्हाला खोलून पाहायची आहे. तर ते समाधी खोलासाठी तिथे आले, आणि समाधी खोलासाठी आले असताना त्यांच्याजवळ काही अल्फा, गॅमा आणि बीटा रेंजचे जे मीटर असतात ते मीटर होते, जे अणुरेणू आपण म्हणत असतो त्याचे मीटर होते. ते मीटरने द्वारे ते काय करतात, चेक करतात की इथे काय आहे. तर त्यांना एक वेगळ्याच ऊर्जेचा त्यांना प्रभाव माहिती पडतो की इथे काहीतरी वेगळी ऊर्जा आहे. आणि वेगळी ऊर्जा त्यांना जेव्हा लक्षात येते तर त्यांची जे खोदासाठी ते आलेले असतात आणि संशोधन करायला आले असतात, तर ते संशोधन ते थांबवतात आणि त्यांच्या लक्षात येते की इथे वेगळी शक्ती आहे, म्हणून ते संशोधन करत नाहीत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तुकाराम महाराजांची गाथा 14 दिवस पाण्यावर काय तारली आहे. किती दिवस तारली? 14 दिवस. आणि दगडा सहित तारली. आणि आपला नरती आहे, आपण काऊन नाही जाऊ शकत? म्हणून 5वा वेद म्हटलं आहे तुकाराम महाराजांच्या गाथाला. काय म्हटलं आहे? 5वा वेद. म्हणून आपण जे अभंग आहेत, आता हे काय पिक्चरच्या गाण्यासारखे ऐकून आले असाल तुम्ही. पिक्चरचे गाणे नाही, याच्यामध्ये एकूण एक शब्द जो आहे हा फोडी करून आपण लक्षात घेतलं पाहिजे. अरे असं म्हणतात की जे आपली वारकरी संप्रदाय आहे, या वारकरी संप्रदायाचा पाया कोण आहे? ज्ञानदेवी रचिला पाया तुका झालासे कळस. अरे ज्ञानेश्वर महाराजांनी याचा पाया रचला आणि तुकाराम महाराजांचा कोण आहे? कळस आहे. आणि या वारकरी संप्रदायामध्ये आपण पाहू शकता की कुठून आली? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष गुळीला गहनी प्रती. आणि गहनी प्रसादी निवृत्ती द्यातार ज्ञान देवसार सोजाविले. हे सर्व ज्ञान जे आहे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलं, हे कुठून आलेलं आहे? नाथांजवळून ते कोणाजवळ आलं? गहिनीनाथांजवळ. आणि गहिनीनाथांजवळ निवृत्तीदादाजवळ, निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांना दिलेलं आहे. आणि हे जी गुरु परंपरा जी असते ना, आपण म्हणतो की जो आपला गुरु आहे, गुरु का बरं करावा? कारण की गुरुचं जे ज्ञान असते ते आपल्याला आत्मसात करायला खूप सोपं जाते. आणि गुरु जो आपल्याला ज्ञान देते, आपण आयुष्यामध्ये एक वेळा तरी गुरु केलाच पाहिजे. म्हणून आपण गुरुचा केला तर आपल्याला मार्ग सापडतो. का सापडतो? ज्ञानेश्वर महाराजांनी जर गुरु नसता केला तर जी ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की जे संपूर्ण ज्ञानेश्वरी आहे ते कोणाच्या बळावर लिहिलेली आहे? ते म्हणजे त्यांच्या गुरुच्या बळावर. आणि गुरुमध्ये एवढी शक्ती असते की आपण जर गुरु केला तर गुरु त्यांच्याजवळ जेवढेही शिक्षा आहे, जेवढंही नॉलेज आहे, जेवढंही ज्ञान आहे ते सर्व आपल्याला देत असतात. त्यांचं ज्ञान पण आपलं ज्ञान प्लस आपलं ज्ञान, या दोघांचं ज्ञान मिळून आपण श्रेष्ठ होत असतो. विठ्ठला विठ्ठला. म्हणून नित्य नियमाने आपण आयुष्यामध्ये आल्यावर एक वेळा तरी गुरु केलाच पाहिजे. आता आपण पाहू शकता की आळंदीला जे ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे, त्या समाधीमध्ये जे चालू होतं, म्हणजे मागे चालू होतं ना की याची संशोधन करून याच्यामध्ये काय आहे आपण पाहूया. कधी आहे देवा संशय नाही घेतला पाहिजे. आपण काय करतो? संशय करतो आणि म्हणतो की देव आपलं काम करत नाही. नित्य नियमाने आपण जो व्यक्ती देवावर विश्वास ठेवतो ना, त्याचं काम 100% म्हणजे होऊ शकते. आपण पाहू शकता की कमकुवत बुद्धीची काही मुलं असतात, लहान लहान मुलं असतात. जर नित्य नियमाने आपण हनुमान चालीसा त्याच्याजवळ 11 वेळाचा पाठ केला, तर 11 वेळा आपण पाठ केल्यावर त्या मुलाची बुद्धी 1 वर्षामध्ये तीक्ष्ण होते असं शास्त्र सांगते. असं साक्षात तुलसीराम महाराज सांगतात. तुलसीराम महाराज काही सर्वसाधारण नाही आहेत. युग शास्त्र योजन पर भानु लिहिलो ताही मुद्र पर जाणू. तुलसीराम महाराजांनी जे सूर्याची दुरी आहे ना,
हे काही लाखो वर्ष आधी सांगून दिलेली आहे. आणि हे जी दुरी आहे आपले सायंटिस्ट आता सांगत आहेत, सूर्याची दुरी आधीपासूनच सांगितलेली आहे. आपल्या शास्त्रामध्ये खूप मोठा सार आहे हो. आता महाराजांनी नालंदा विद्यापीठ सांगितलं. नालंदा विद्यापीठ एवढं मोठं जळून राख झालं. एवढ्या मोठ्या आपल्या भारतामध्ये जे एवढे मोठे शास्त्र होते, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, काय म्हणतात, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिसी गाती. कोणाचं नाव घेतात, हरीचं नाव घेतात. आणि 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण जर हरीचं नाव घेत असतील तर या 4 वेदामध्ये काय काय लिहून आहे, अथर्ववेद, अजुर्वेद, ऋग्वेद आणि सामवेद. या वेदांमध्ये काय, आपली जे शरीर आहे हे चांगलं कसं राहणार, गायन कसं करायचं, संगीत हे ईश्वर की दिन हर सर्वे बसे हे राम. आपला भारत देश एवढा श्रेष्ठ आहे महाराज. या भारतामध्ये 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण आहेत. भरतखंडे नरदेव प्राप्ती, भरतखंडे नरदेव प्राप्ती आहे तो परमभाग्याची संपत्ती. या भारतामध्ये जर आपल्याला जन्म घ्यायचा असेल तर जन्मजन्मांतर पुण्य लागते. या भारतामध्ये खूप महत्वाचा देश आहे आपला भारत. कारण की दुसऱ्या देशामध्ये आपण पाहू शकता की देव त्यांना ओळखायला येत नाही. आपल्याला या जन्मामध्ये देव ओळखायला येत आहे. आपण नित्यनेमाने देवाची पूजा केलीच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. देवाची पूजा करत असताना आपण काय लक्ष दिलं पाहिजे, क्षणक्षणी आजी करावा विचार करा काय पार भाव सिंधू. एक एक क्षण एक एक मिनिट आपल्या आयुष्यातला महत्वाचा आहे. कोण दिवस येईल कसा कोण जाणतो. कोणी 60 वर्ष जगतो, कोणी 50 वर्ष जगतं. अरे आज आपण इथं उभा हो, आज इथं सर्वजण बसलेले आहेत, पण उद्या राहतील की नाही राहतील याचा आपल्याला अंदाज नाही. कारण की जन्मान मोल रे मिट मी ना तोल रे, मनुष्य जन्मान मोल रे मिट्टी में ना गोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. अब जो मिला है कभी नहीं मिलेगा अब नहीं. मिट्टी में ना गोल रे, मनुष्य जन्मान मोल रे मिट्टी ना गोल रे. अब जो मिला है कभी न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. अब जो मिला है कभी नहीं मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. हे जे आपलं आयुष्य आहे, या आयुष्यामध्ये जगत असताना आपण जे मार्गदर्शन असते, आपल्या हिंदू धर्मामध्ये एवढे श्रेष्ठ लोक होऊन गेलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, आता आपण पाहू शकतो छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना वैराग्याची महान मूर्ती म्हणतात. जे सर्व शास्त्राची अवगत होते त्यांचे गुरुचे जगद्गुरु संत तुकाराम महाराज. असं म्हणतात, यशवंत कीर्तिवंत वर्धवंत सामर्थ्यवंत जाणता राजा, अरे निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीसी निर्धारू श्रीमंत योगी. जे शिवाजी महाराज आहेत ते काही सर्वसाधारण नाही आहेत. सर्वसाधारण आहेत की आपल्या महाराष्ट्राचे राजे नव्हते, पुऱ्या भारताचे राजे असे आपले छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपले जो समाज आहे जो एकत्रित आणला आणि जो हिंदू धर्म बनवला. आपला सर्वात मोठा धर्म कोणता हो, आपल्या आपण काय म्हणतो, हा कुणबी, तो माळी, हा तो आदिवासी, या जातीमध्ये आपण फसून बसलेलो आहोत. बरोबर. आपला सर्वात मोठा धर्म आहे तो म्हणजे हिंदू धर्म. आणि दुसरा नंबर म्हणजे आपली वारकरी संप्रदाय. धर्मामध्ये हिंदू आणि संप्रदायामध्ये वारकरी संप्रदाय. आपण हिंदू धर्माला धरून चाललं पाहिजे. कशाला, हिंदू धर्माला. विठाला विठाला विठाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्यासाठी कष्ट केलेले आहेत, या कष्टाची आपण लाज ठेवलीच पाहिजे. कष्ट केलेत माझ्या राजाने, कष्ट केलेत माझ्या राजाने, जाती जातीत वाटून काय, जाती जातीत वाटून काय. कष्ट केलेत माझ्या राजाने, कष्ट केलेत माझ्या राजाने, जाती जातीत वाटून काय, जाती जातीत वाटून काय. कष्ट केलेत माझ्या राजाने, कष्ट
कष्ट करून जे स्वराज्य घडवलं आहे, याला आपण जर आता जाती जातीमध्ये वाटत असू आणि आपल्या धर्माला भुलत असू, आपला सर्वात मोठा धर्म आहे तो म्हणजे हिंदू धर्म. आणि या हिंदू धर्मामध्ये आपला जो भगवा, जे आपली शान आहे, हा असं सर्वसाधारण नाही आहे. भगवा म्हणजे काय? रंगसंगती असं सांगते. भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित आणि व म्हणजे वासनारहित, असा या भगवा शब्दाचा अर्थ होतो. भगवा काही सर्वसाधारण नाही आहे. कलर म्हणजे कलर, भयरहित, गर्वरहित आणि वासनारहित, अशा या भगवा शब्दाचा अर्थ आहे. आणि आपला हिंदू धर्माचं एक प्रतीक आहे महाराज, याची आपण शान ठेवलीच पाहिजे. विठाल विठाल. जो आपला भगवा आहे, याची आपण शान ठेवलीच पाहिजे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज काय म्हणतात? हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध. एकविधता, एकनिष्ठता आपल्यामध्ये असलीच पाहिजे. आणि हित, आपलं हित कशात आहे हे आपण हमेशा लक्षामध्ये ठेवलंच पाहिजे. तुकाराम महाराजांनी जेवढे अभंग लिहिले, याच्यामध्ये सर्वसाधारण आपण पाहू शकता की आपल्या देशाला मार्गदर्शन केलं आहे. काय केलेलं आहे? मार्गदर्शन केलेलं आहे. आणि या मार्गदर्शनाखाली जे आपली वारकरी संप्रदाय चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपण पाहू शकता पुऱ्या भारतामध्ये अशी संप्रदाय कुठंच आपल्याला पाहायला भेटणार. म्हणून या वारकरी संप्रदायामध्ये आपण एक वेळा तरी या हरिकीर्तनामध्ये आपण सहभागी झालो पाहिजे. विठाल विठाल. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, व्यापार कसा करावा हे आपल्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, होय तो व्यापार. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, होय तो व्यापार. तुका म्हणे लाभ
तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतो व्यापार करा, पण कसा करा, त्यामधून आपल्याला काही ना काही शिकायला भेटलं पाहिजे. अरे तुकाराम महाराजांची श्रेष्ठता खूप आहे. एक वेळेस काय होतं, जे तुकाराम महाराजांची पत्नी असते जिजामाता, जिजामाता भंडारा डोंगरावर जात असते. का बरं जात असते? कारण की तुकाराम महाराज तिथे जाऊन ग्रंथ लिहित असतात. तुकाराम महाराज तुकाराम गाथा लिहित असतात. आणि भंडारा डोंगरावर तुकाराम जे जिजामाता असते ती जात असते. आणि जाता जाता काय होते, तुकाराम महाराजांची पत्नी आहे जिजामाता, तिच्या पायामध्ये काटा रुततो. आणि काटा रुतल्यावर जो एक लहान मुलगा असतो तो तिथे उभा असतो आणि जिजामाताला म्हणतो, जिजामाता काय झालं? तर तेव्हा ते काटा रुतल्यावर जी जिजामाता असते ती म्हणजे रक्ताने एकदम तिचा पायाचा पूर्ण भरून जातो. तेव्हा तो लहान मुलगा काय करतो, तिच्या दाताने त्या जिजामाताच्या पायाचा काटा काढतो. आणि काटा काढल्यावर जे ते धोतर असते ते फाडून तिच्या पायाला पट्टी बांधतो. आणि आवळाबाई जिजामाता जेव्हा तुकाराम महाराजांकडे जाते शिदोरी घेऊन, तेव्हा तुकाराम महाराज विचार करतात, ए आवडे काय झालंय ग? तेव्हा ती म्हणते, माझ्या पायाला काटा रुतला होता आणि एक जो लहान मुलगा होता त्याने माझ्या पायातला काटा दाताने काढला. दाताने काढल्यावर तिला तुकाराम महाराजांना प्रश्न उठतो की कोणता लहान मुलगा पायातला काटा दाताने का काढणार, दाताने का काढणार? तर तेव्हा तुकाराम महाराजांच्या लक्षात येते की हा जो काटा आहे हा काही दुसऱ्या मुलाने नाही काढला, हा साक्षात विठ्ठलाने काढलेला आहे. आणि तो साधारण हाताने नाही काढला महाराज, दाताने काढला. आणि तुकाराम महाराजांच्या पत्नीच्या पायातला काटा जर आपले विठ्ठल दाताने काढू शकतो तर तुकाराम महाराजांनी काय नाही करू शकत. तेव्हा तुकाराम महाराज अक्षरशः ढसाढसा रडायला लागतात आणि म्हणतात, हे आवडे, ज्या व्यक्तीने तुझ्या पायाचा काटा काढला ना तो काही सर्वसाधारण माणूस नाहीये, तो साक्षात भगवान पांडुरंग परमात्मा आहे आणि त्यानं तुझ्या पायाचा काटा काढलेला आहे. त्यावेळेस तुकाराम महाराज अक्षरशः रडायला लागतात आणि म्हणतात की देवा, तू माझ्या पत्नीच्या पायातला काटा काढला, माझ्या पत्नीच्या पायातला काटा तू दाताने. तेव्हा तुकाराम महाराजांना खूप म्हणजे दुःख होते आणि म्हणतात, देवा तू माझ्यासाठी काय काय करणार, आणखी तू माझ्यासाठी काय काय करणार? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांचं खूप श्रेष्ठता आहे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे म्हणून जास्तीत जास्त तुकाराम महाराजांचं आपण पाहिलं. आणि त्यामध्ये आपण पाहू शकता की सर्वप्रथम आपण पाहिलं तर नियम आयुष्यामध्ये असलेच पाहिजेत. आणि नियमामध्ये आपण पाहत असतो की गळ्यामध्ये तुळशीची माळ आणि कपाळाला चंदनाचा टिळा. तुळशी माळ गळा, गोपी चंदन तिळा, हृदय कळवळा वैष्णवाचा. आपण चंदन का लावावं? चंदन का लावावं? चंदनस्य महत्व पुण्यम पवित्र आपण आशनम आपदा हरती नित्य लक्ष्मी तिष्ठते सर्वदा. जो व्यक्ती आपल्या डोक्याला चंदन लावतो ना त्या व्यक्तीच्या घरामध्ये कधीच अलक्ष्मी वास नाही करत. काय नाही करत? अलक्ष्मीचा वास नाही होत. म्हणून नित्य नेमाने आपण आपल्या कपाळाला चंदन लावलंच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आता आपण गंगा स्नान करत असतो. गंगा स्नान किंवा कोणत्याही नदीचं स्नान केलं की आपल्याला सर्वप्रथम काय होतं माहिती आहे का? ज्या वेळेस आपण स्नान केलं तर स्नान केल्यानंतर आपण नदीच्या बाहेर तसं येतो आणि आपला अंग सर्व पुसून घेतो. तर शास्त्र असं सांगते, जे गंगेचं स्नान करायचं जे पुण्य असते ना, जे आपलं काशी शिवमापुराण चालू आहे, तर आपण गंगेमध्ये स्नान करायला जाऊच आता काशीला गेल्यावर. तर गंगेचं स्नान केल्यावर जे आपण बाहेर निघालं आपलं जर आपण अंग पुसलं तर ते जे पुण्य असते ते आपलं तेवढ्याच पुरतं मर्यादित राहते. आणि ते जर आपण अंग ओल्या अंगाने कपडे घातले आणि ओला अंग आपल्या अंगावर वाहू दिलं तर आपल्या अख्खं आयुष्यभर ते जे आपल्या अंग वलं करून आपण जे गंगेचं पुण्य प्राप्त करतो हे आपल्या सोबत जात असते. म्हणून आपण गंगेमध्ये आंघोळ केल्यावर आपलं अंग नाही पुसलं पाहिजे. गंगा म्हणा किंवा कोणती नदी म्हणा, जर आपल्याला अख्खं आयुष्यभर त्याला पुण्य प्राप्त करायचं असेल तर अंग नाही पुसावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण बाथरूमच्या बाहेर निघालो, आंघोळ झाली की आता म्हणतात महाराज मग आम्ही घरात आंघोळ केल्यावरही आम्ही अंग पुसत नाही. ते बरोबर नाहीये. कारण की जर आपण आंघोळ केल्यावर बाथरूमच्या बाहेर जर वल्या अंगाने आलो आणि आपल्या केसावरचा एक जर थेंब जमिनीवर पडला तर तेव्हा आपल्याला दारू पिण्याचं पातक लागते. म्हणून आपण आंघोळ बाथरूम मधून केल्यावर बाहेर निघाल्यावर आपला अंग बाथरूम मध्येच पुसलेलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आता मी सर्वप्रथम आल्याबरोबर वंश महाराजांनी मला पाहायला लागलं. कसे लागले माहिती आहे?
आता असं पाया लागल्याने काय होते माहिती आहे का तुम्हाला? 12 सेवा अपराध आहेत. शास्त्रामध्ये किती अपराध आहेत? 12 सेवा अपराध. आणि यातला सर्वात मोठा अपराध तो म्हणजे हा आहे. जर आपण एका हाताने जर कोणाचा पाया लागत असू, किती एका हाताने, तर आपल्याला जवळपास जे आपलं पुण्य असते 10 गंगा स्नान केलेलं आपलं नष्ट होऊन जाते. म्हणून एका हाताने कधीच शास्त्राचा असा नियम आहे की एका हाताने पाया लागूच नाही. आपण काय करतो? हे बरोबर नाही. म्हणून दोन्ही हाताने लागा किंवा डोकं टेकून लागा. पाया लागायचं असेल त्यांना लागू नका. विठाला विठाला. शास्त्राच्या नियमानुसार जर आपण चाललो तर आयुष्य खूप कठीण आहे. कारण की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये शास्त्र येते. आलं नाही आता हाताने पाया लागला ते, तर या शास्त्रापासून आपल्याला जर वाचायचं असेल तर सर्वात मोठा मेन उपाय असा आहे की आता छोट्या मोठ्या गोष्टीचं आपण उल्लंघन नाही करू शकत. आता शास्त्र तर असं सांगते की रात्री जेवण केल्यावर भांडे खरगडे ठेवता येत नाही. येतात का? नाही येत ठेवता, ते घासूनच ठेवावं लागतात. पण ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आपण नियम पाळू नाही शकत. तर याच्यासाठी आपल्या हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, रामकृष्ण नामे सर्व दोष हरण, रामकृष्ण नामे सर्व दोष हरण, जड जीव तारण हरी एक, हरिनाम साऱ्या जीवया नामाची उपमा त्या देवाची कोण्या आव्हानी. अरे रामकृष्ण नामे सर्व दोष हरण, देवाचं जर आपण नामस्मरण केलं तर जे आपल्या आयुष्यामध्ये छोटे मोठे दोष लागत असतात या सर्वांचा नाश काय करते ते म्हणजे देवाचं नाम. विठ्ठल विठ्ठल. नाम संकीर्तन यस्य सर्व पाप नाशनम. नाम संकीर्तन असं आहे, हे कीर्तन असं आहे की इथे सर्व पापाचा काय होते? नाश होत असते. म्हणून आपण आयुष्यामध्ये छोटे छोटे नियम नाही पाळू शकत ना. पाळू शकतो का? नाही पाळू शकत. आता आपण जेवायच्या आधी काय करतो? पाणी फिरवतो. त्या पाण्याचा नियम असा आहे की ते पाण्याचा आपल्या हातात पाणी घेतो ना, एका तांदळाच्या दाण्या एवढं आपल्या हातात पाणी आपण ते फिरवलं पाहिजे. आणि ते जर आपण जास्त जर फिरवलं थोडंसं तर दारू पिण्याचा पातक लागते. काय जर लागते? दारू पिण्याचा पातक. आणि आता छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहित नसतात, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या इकडून न कळत कळत घडत असतात. तर ह्या गोष्टी आपल्याला पाप नाही लागावं याच्यासाठी काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? बोला ना. नामस्मरण, देवाचं नामस्मरण. म्हणून ज्या सर्व या जो आपण जगत आहोत याचा सार काय देत आहे? हरिपाठामध्ये. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण करी. विठ्ठल विठ्ठल. आपले जर जन्मोजन्मांतर पापांचा नाश करायचा असेल, जन्मोजन्मांतर पापाचा नाश करायचा असेल तर नामसंकीर्तन साधना पाय सुपे जडतील पापे जन्मांतरीचे. जन्मोजन्मांतर पाप नाश करायचा असेल तर काय? देवाचं नामस्मरण करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता आपण 2 दिवस झाले विनोदी कीर्तन ऐकत होतो, पण आज आम्हाला काही विनोद करता येत नाही. कारण की आम्हाला फक्त जेवढं येते तेवढं आम्ही सांगून आलो. आणि देवा ज्या वेळेस मी इथं कीर्तनाला येत होतो, आता जवळपास पाहता आपण 6 दिवस झाले इथेच चालू आहे. आणि इथं कीर्तन करायचं म्हणजे कोणता अभंग घ्यायचा माहित नव्हता. महाराजांनी सांगितलं आज अभंग घेऊन घ्या म्हणे उपदेश प्रकरणी, सकाळी म्हणत होते. तर सकाळी आम्ही विचार केला की ठीक आहे उपदेश प्रकरणातील आपण अभंग घेऊन घेऊ. आणि इथे येऊन काय बोलावं हे दिवसभर तर आम्हाला पाहायला टाइम नाही भेटला. कारण की कथा होती, कथेच्या नंतर इथं आलो आता डायरेक्ट. आता इथं आल्यावर थोड्या थोड्या वेळाने प्रश्न उठते काय बोलावं. पण ज्या प्रकारे देव आपल्याला बुद्धी देत आहे नारदाच्या गादीवर, त्या प्रकारे मी बोलत आहो. विठाला विठाला. तुका म्हणे लाभ होय तर व्यापार करा काय पार शिकवावे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, व्यापार करत असताना काही ना काही आपण शिकावं, काही ना काही आपण शिकावं. म्हणून शिकत असताना आपण छोट्या मोठ्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. आणि त्याच्यासोबत सोबत आपण पाहू शकता की सध्या एक ट्रेंडिंगवर भजन चालू आहे. आपण पाहू शकता की जो बर्बरिक असतो, आता खाटूश्याम हारे का सहारा, आपण म्हणत असतो की हमेशा जो हाऱ्याचा सहारा आहे, ज्याला 3 बाणांचं वरदान दिलेलं आहे देवाने, की तुझे हे जे 3 बाण आहेत याला तू या कलियुगामध्ये जर तुझ्या दारामध्ये कोणी येत असेल
जर तुझ्या दारामध्ये कोणी येत असेल आणि तो दर्शन करून जात असेल, त्याच्या अंगावर किती मोठं संकट असलं, किती मोठी हार असली, तर ती हार दूर होते. अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम बलेने आजा, हौसला हार न जाऊं. ओ शाम आजा, हारे के सहारे बाबा, हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हार हराओ ना. दीन बाल की धारी, दीन बाल चलाओ ना. मुश्किल में दास तेरा जल्दी आओ ना. दीन बाल की धारी, दीन बाल चलाओ ना. मुश्किल में दास तेरा जल्दी आओ ना. तूफानों ने घेर लिया मुझे आज नजर ना आए. तुम बिन कौन मेरा जो मेरी बाह पकड़ ले जाए. भटक रहा हूँ मैं तो बाबा, भटक रहा हूँ मैं तो बाबा, पार लगाओ ना. दीन बाल के दारी, दीन बाल चलाओ ना. मुश्किल में दास तेरा तब जल्दी आओ ना. दीन बाल के दारी, दीन बाल चलाओ ना. मुश्किल में दास तेरा तब जल्दी आओ ना. आपण पाहू शकता की जे आपले संत आहेत, त्या संतांमध्ये आपले खाटूश्याम, खाटूश्याम आणि त्यासोबत आपण बघतो संत मीराबाई. कोणत्या गोष्टीची कमी होती हो? घरामध्ये रोजची वेगवेगळी साडी, रोजचे वेगवेगळे दागदागिने, पण सर्व सोडून मीराबाईंनी काय केलंय? हरीने माझे हरिले चित्त. ज्या हरीने मीराबाईचं चित्त हरलेलं आहे, त्या हरीसाठी मीराबाई काय करते? सर्वस्व सोडून काय करते? देवाचं नामस्मरण करते. अरे ज्या वेळेस एवढी मोठी मीराबाई जर देवासाठी सर्व काही सोडू शकते, तर आपण पैशाच्या मागे का धावतो? आता महाराज पैशाच्या मागे का धावावं? विना पैशाचं कोणतं काम पण नाही होत ना. तर पैशाच्या मागे धावत असताना जर आपण देवाचं नामस्मरण केलं, तर आपल्या कुंडलीमध्ये किती घरं असतात माहिती आहे का? किती असतात? 12 घरं असतात. आणि 12 घरं जर आपल्याला शुद्ध करायची असतील, तर एक गोष्ट सर्वात सोपी शास्त्राने सांगितली, ते म्हणजे जर आपण 1 कोटी वेळा नामस्मरण केलं, तर आपलं एक घर शुद्ध होते. जर असं 12 कोटी वेळा आपलं नामस्मरण झालं, तर आपले 12ही घरं शुद्ध होतात आणि आपल्याला देवाची प्राप्ती होते. आणि ज्या वेळेस आपण 12 कोटी वेळा देवाचं नामस्मरण करू, त्यावेळेस आपल्याला देवाची प्राप्ती होते, असं शास्त्र सांगते. म्हणून आयुष्यामध्ये सतत आपण नामस्मरण केलं पाहिजे. असं म्हणतात की पुनरपि जन्मम पुनरपि मरणम, जठरे शयनी जठरे शयनम, भज गोविंदम भज गोविंदम. 84 लक्ष योनीमध्ये जो आपल्याला हा माणसाचा देह आहे, नरदेह आहे, याच नरदेहामध्ये आपण या मंडपामध्ये येऊन बसू शकतो. आता कोणतं कुत्र आलं तर आपण त्याला हाकलून देतो ना. जर एखादा कुत्रा आला आपल्याला त्या हाकलून देतो. आपण पाहत असता की नगर परिषदची गाडी येते, त्याला पकडायला कुत्रे येतात, म्हणजे माणसं येतात, तर ते कोणत्या कुत्र्याला नेतात? ज्याच्या गळ्यामध्ये पट्टा आहे. अगदी त्याच प्रकारे आपण देवाचे कुत्रे झालो पाहिजे, तुळशीची माळ गळ्यामध्ये घातलीच पाहिजे. म्हणून संत द्वारी कुत्रा झालो, संत द्वारी कुत्रा झालो, संत द्वारी कुत्रा झालो. श्री सोगलो प्रेम रसा, 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 श्री सोगलो. संत द्वारी कुत्रा झालो, प्रेम रसासी सोकलो. देवाच्या द्वारामध्ये काय व्हा? कुत्रे व्हा. जर आपण देवाचे कुत्रे झालो, देवाची माळ आपण गळ्यामध्ये घातली, तर आपल्याला या आयुष्यामध्ये कोणतंच संकट आपल्यावर येऊ नाही शकत. ते काय लागते हो देवाची माळ घालायला? काहीच नाही लागत. म्हणून देवाच्या द्वारामध्ये आपण काय झालं पाहिजे? कुत्र झालं पाहिजे. विठाला विठाला
देवाच्या दारामध्ये आपण जर नामस्मरण केलं, देवाच्या आपण असं म्हणतात की महाराज तुम्ही एवढ्या जोरजोरात भजन का बरं करता, नाही का? जोरजोरात भजन का बरं करता? आम्ही तर मनातल्या मनात देवाचं नामस्मरण आमचं चालूच असते. तुमच्या जण आमच्यात फरक आहे महाराज, आमचं सतत नामस्मरण चालते, तुम्ही तर थोड्या वेळेस करता. तर याचा फायदा असा आहे, जर आपण देवाच्या मंदिरामध्ये जोरात नामस्मरण करत असू, जोरजोरात भजन म्हणत असू, तर आपण आता इथून चाललो बरोबर आहे. देवी दिल देह भजना गोमटा, देव 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 दिल देह भजना गोमटा. देवानी जो आपल्याला एवढा सुंदर नरदेव भजनासाठी दिलेला आहे, आपण भजन केलंच पाहिजे. आता आपण इथून चाललो समजा आणि आपल्या पायाखाली किती किडे मरतात ना, तर याचं पाप आपल्याला लागत नाही का? याचं पाप आपल्याला लागते. पण याचं जर पापाचा आपला नाश करायचा असेल तर याचा एक उपाय, ते म्हणजे देवाच्या मंदिरामध्ये मोठ्याने भजन करणे. शास्त्र असं म्हणते, जर आपण देवाच्या मंदिरामध्ये मोठ्याने भजन करत असू तर जे आपले छोटे छोटे जे पाप घडत असतात, या पापाचा नाश ते भजन करत असते. म्हणून आपण सतत देवाच्या मंदिरामध्ये जास्तीत जास्त करून भजन म्हटले पाहिजे. पिक्चरचे गाणे म्हटल्यापेक्षा देवाचे भजन म्हणायला काय हरकत आहे हो? देवाचे भजने आता पिक्चरच्या गाण्यासारखे जातात ते, नाही का? देवाचं नामस्मरण म्हणून आपण न कळत आता आपण पाहू शकता की वृंदावन मध्ये एक थोर महात्मा संत आहेत. कोण आहेत माहित आहे ना? संत प्रेमानंदजी महाराज. गेले 18 वर्षापासून त्यांचे दोन्ही किडन्या फेल आहेत. 18 वर्षापासून दोन्ही किडन्या फेल असून ते आज पण जगत आहेत. का जगत आहेत? आता आमच्या घराच्या बाजूची एक काकू होत्या, एका महिन्यात किडन्या फेल झाल्यावर वर गेल्या. फक्त 40 वर्षाचं वय होतं. एका महिन्यात जर कोणी आपला सर्वसाधारण व्यक्ती वर जाऊ शकते, तर ते प्रेमानंदजी महाराज 18 वर्ष जगले. कसे काय जगले? कायच्या भरवशावर जगले? कारण की त्यांनी आपल्या किडन्यांचे नाव काय ठेवले? एकाचं राधा आणि एकाचं कृष्ण. म्हणून आपण विचार केला पाहिजे की जर नामस्मरणाच्या बळावर एवढी मोठी शक्ती प्राप्त होऊ शकते, तर आपण का नाही जगू शकत? तर म्हणून आपण अरे नामस्मरण केल्याने आपलाच फायदा आहे ना. 12 करोड वेळा जर आपल्या देवाचं नामस्मरण झालं तर आपलाच फायदा आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज काय म्हणतात? हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. देवा मला असं दान दे की तुझा विसर नको पडू देऊ. आणि शेवटच्या काळामध्ये काय म्हणतात? गर्भ राहण्या देवा ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण काही ना आवड ह्याची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी देवा, तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आमासी. जे पुनर्पी जन्म पुनर्पी मरणम जो हा खेळ आहे, जन्माला जेव्हा एक व्यक्ती येतो तेव्हा जे आईच्या गर्भामध्ये त्याला जे दुःख होत असते, जे मल असते, मूत्र असते, त्याच्यापासून त्याला जो त्रास होते, 9 महिने तो काय म्हणतो? देवा मला बाहेर येऊ दे, मी भजन करेल. आणि बाहेर आल्यावर काय म्हणतो? मी भोजन करेल. आहे की नाही? तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. आम्हाला हा जो गर्भवास आहे याच्यामध्ये आम्हाला दुःख नको देऊ देवा. कारण की पुनर्पी जन्म पुनर्पी मरणम जठरे शयनम. या गर्भवासापासून आणि जेव्हा आपण व्यक्ती मरण पावतो त्या व्यक्तीला एवढा त्रास होतो की असं म्हणतात की 38 ते 40 हड्ड्या एक सोबत तुटणं. तेव्हा जो त्रास होतो तो म्हणजे आपल्याला मरताना होत असतो. म्हणून मरताना जो त्रास आहे हा खूप मोठा असतो. आणि हा जो त्रास आपल्याला दूर करायचा असेल तर आपण देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. अरे आपण पाहू शकता की कोणत्या वेळेस काय होणार काय सांगता येते. आता आपण घरी जाता जाता ऍक्सिडेंट झाला तर काय आपण म्हणू शकतो? नाही म्हणू शकत ना. असे कित्येक व्यक्ती आहेत. आता स्टीफन हॉकिन्स सगळ्यात मोठे देशातले सायंटिस्ट आहेत पुऱ्या वर्ल्ड मधले. त्यांच्या फक्त डोळ्याचे असे डोळे हालत होते आणि 2 बोट हालत होते. याच्यावर त्यांनी पूर्ण जगाचा म्हणजे शोध लावला. किती मोठे सायंटिस्ट ते. आपल्या चंद्रावरती त्याने काय चालू आहे याचा शोध ते आपल्या घरूनच समजत होते. आता एवढी मोठी शक्ती त्यांच्याजवळ कुठून आली? आपल्या अंदर खूप शक्ती असते. जर आपण याचा जो अनुभव केला, या शक्तीचा जर आपण अनुभव केला ना, ते आपल्या खूप कामामध्ये येऊ शकते. आणि आपण पाहू शकता की संत असतात
त्यांच्या मागे काय असतं, ओरा असतो, गोल असतं, चक्र असते. ते काही डेकोरेशन साठी नसतं दिलेलं. प्रत्येक देवाच्या मागं, संतांच्या मागं ते का देतात? कारण की त्याच्यामध्ये प्रत्येक एक विशिष्ट ऊर्जा असते. अगदी त्याच प्रकारे जर कोणी कीर्तनकार किंवा कथाकार कीर्तन करत आहे, कथा करत आहे, तर त्याच्यासोबत एक काही ना काही ऊर्जा असते. आता आपण म्हणतो आपण महाराजांच्या पाया का लागतो खाली उतरल्याबरोबर स्टेजच्या? कारण की जे 3 घंटे व्यासपीठावर महाराज बसतात, व्यासपीठावर जे बसल्यावर नंतर जे खाली उतरतात, ती व्यासपीठातली जी सर्व ऊर्जा असते त्यांच्या अंगामध्ये येते आणि आपल्या अंगा थ्रू आपले जे पाय असतात त्याच्या थ्रू आपण पहिले पाहत होतो की संत काय करत होते, लाकडाच्या पादुका घालत होते. का घालत होते? कारण की जे आपल्या शरीरातली ऊर्जा आहे ही जमिनीत ना जावी. कारण की आपल्या शरीरातली ऊर्जा जी आपल्या पाया थ्रू जमिनीमध्ये जात असते ना, तर जमिनीमध्ये न जावी म्हणून पहिलेचे जे संत होते ते लाकडाच्या चपला घालत होते. आता आपल्या महाराज घालत नाही, ते वेगळी गोष्ट आहे. पण महाराजांच्या अंदर ऑलरेडी जास्तच ऊर्जा आहे, रोजच चार्ज होते स्टेजवर गेल्यावर, आहे की नाही? तर आल्याबरोबर आपण पाया लागतो, कारण की ऊर्जा आपल्याला भेटली पाहिजे. आणि पाया कोणाच्या लागावं? आता आपण काय करतो, आपल्या बाजूची बाई कुठं नसली ते आपलं काही ना काही राग करतेच बरं, पण आपण काय म्हणतो, आपल्या मुलात जाय पेपरला जायच्या आधी पाया लागू नये. पण ज्या वेळेस आपण त्या व्यक्तीच्या पाया लागत असू, कोणाच्या पाया लागावं हे आपल्याला समजलं पाहिजे. मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या मस्तक आहे पायावर या वारकरी संतांच्या. एकदम म्हणजे असं खूप चांगलं असं उदाहरण आपल्या प्रणय महाराजांनी दिलं आहे. आपलं जे मस्तक आहे कोणाच्या पायावर गेलं पाहिजे? वारकरी संतांच्या. कारण की वारकरी संत आता हमेशाच त्यांच्यामध्ये काय असते, ऊर्जा असते. आता महाराज स्टेजच्या खाली उतरले आपण काय करतो, पाया लागतो. का लागतो? कारण की महाराजांची मधली जी ऊर्जा आहे हे आपल्याला आत्मसात झाली पाहिजे. कारण की जी स्टेजची ऊर्जा आहे, जी जो ग्रंथ आहे, जे व्यासपीठ आहे, जी व्यासाची गादी आहे, महाराज काय म्हणतात, व्यासाय विष्णू रूपाय. व्यासाचं रूप हे सर्वसाधारण विष्णूच्या रूपामध्ये व्यास तिथं बसलेला असतो, व्यास भगवंत बसलेला असतो. आणि त्याच्याच आपण पाया लागत असू तर आपल्याला त्यांची जी ऊर्जा आहे, व्यासाची ऊर्जा आपल्याला प्राप्त होते. म्हणून आपण महाराजांच्या पाया लागतो. विठाला विठाला. जास्त वेळ न घेता 10:30 वाजले, आता सगळ्यांना झोपा येत असतील, तरी आपण पाहत असता की देवाने माझ्या तोंडातून जशी आता आपली जी कीर्तनरूपी सेवा आहे ही बोलून घेतली आहे, ही जी बोलून घेतली आहे, ही सर्वप्रथम आपली जी सेवा आहे, कीर्तनरूपी सेवा आहे, ही माझे आई बाबा आणि त्याच्यासोबत आपले आपला पांडुरंग परमात्मा आमचे गुरुवारी आशिष महाराज आडे यांच्या चरणी अर्पण करतो आणि आपल्या कीर्तनरूपी सेवेस पूर्ण विराम देतो. विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली.